नमस्कार. अहो, तुमच्या 7-12 उतार्यावर नावात काहीतरी चूक झाली आहे किंवा जमिनीचं क्षेत्रफळच चुकीचं टाकलंय आणि हे सगळं दुरुस्त करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या चक्कर मारून पार वैतागून गेला आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर मग हे विवेचन खास तुमच्यासाठीच आहे. चला, आज आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊ आणि त्यावरचा पक्का उपाय काय आहे ते पाहूया. ही कहाणी तर जणू प्रत्येक घरातली वाटते, नाही का? जमिनीच्या कागदपत्रांमधली एक छोटीशी चूक आणि ती दुरुस्त करायला अक्षरशः वर्षानुवर्षे लागतात. सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याचा हा जो त्रास आहे ना, तो आता खरंच संपू शकतो, कारण यावर एक ठोस आणि कायदेशीर उपाय उपलब्ध झाला आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सातबाऱ्याची नेमकी डोकेदुखी काय आहे, मग सरकारने त्यावर ई हक्क नावाचा कोणता नवीन उपाय आणलाय, समजा काम तरीही अडकलं तर काय करायचं, आपल्या हातात कोणती कायदेशीर शस्त्र आहेत आणि या सगळ्यातून आपण अंतिम निष्कर्ष काय काढायचा. चला तर मग सुरू करूया. चला, सगळ्यात आधी आपण मूळ समस्या काय आहे तेच नीट समजून घेऊया. हा 7-12 उतारा इतका महत्वाचा का असतो आणि त्यातल्या नेमक्या कोणत्या चुकांमुळे सामान्य माणसाला एवढा त्रास होतो? बघा, 7-12 उतारा म्हणजे काही साधा कागद नाहीये. तो आपल्या मालकीचा सगळ्यात भक्कम पुरावा आहे. आपल्याला कर्ज काढायचं असेल, सरकारी अनुदान मिळवायचं असेल, तर सगळं काही या एका कागदावर अवलंबून असतं. आता विचार करा, ह्यात जर नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा जमिनीच्या क्षेत्रफळात अगदी छोटीशी जरी चूक असेल, तरी आपली किती मोठी कामं अडकून पडू शकतात. पण आता ह्या त्रासातून सुटका करण्यासाठी सरकारनेच एक जबरदस्त डिजिटल मार्ग काढला आहे. आता तुम्हाला हेलपाटे मारायची अजिबात गरज नाही, कारण घर बसल्या या चुका दुरुस्त करण्याची सोय झाली आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मर्जीवरचा खेळ नाहीये. हा एक कायदा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 नुसार नजरचुकीने झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार तहसीलदारांना आहेच. पण आता सरकारने हे बंधनकारक केलंय की ही प्रक्रिया फक्त आणि फक्त ई हक्क नावाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारेच झाली पाहिजे. आणि ही प्रक्रिया किती सोपी आहे माहितीये? जसं तुम्ही इथे पाहू शकता, फक्त काही सोप्या पायऱ्या आहेत. आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून काही क्लिक्समध्ये तुम्ही अर्ज करू शकता. कुठेही जाण्याची गरजच नाही. आणि आता एका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेळ. जिथे पूर्वी काम व्हायला वर्षानुवर्षे लागायची, तिथे आता फक्त 15 ते 30 दिवसांमध्ये तुमच्या अर्जावर निर्णय होणं अपेक्षित आहे. विचार करा, केवढा मोठा फरक आहे हा. ठीक आहे, ऑनलाईन सिस्टीम तर आली, सगळं छान आहे. पण त्या माणसांचं काय, जे ही सिस्टीम चालवतात? म्हणजे जर अधिकारीच प्रतिसाद देत नसतील किंवा काम मुद्दामून अडवून ठेवत असतील, मग काय करायचं? आणि हा एक अत्यंत खरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अनेकदा प्रणाली खूप चांगली असते, पण ती राबवणारे जे लोक असतात त्यांच्यामुळेच कामात अडथळे येतात. तर आता आपण यावर काय उपाय आहेत ते पाहूया. चला, आता आपल्या भात्यातली कायदेशीर शस्त्र बाहेर काढूया. हो, हे तुमचे अधिकार आहेत, तुमची शस्त्र आहेत, जी प्रत्येकाला माहितीच पाहिजेत. जर तलाठी किंवा संबंधित अधिकारी ऐकत नसेल, तर गप्प बसायचं नाही. तक्रार करण्याची एक ठरलेली शिडी आहे. सगळ्यात आधी मंडळ अधिकारी, त्यांनी नाही ऐकलं तर तहसीलदार, त्यानंतर प्रांत अधिकारी, आणि तरीही काम नाही झालं तर थेट जिल्हाधिकारी. याच क्रमाने लेखी तक्रार करायची, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्याची नोंद राहते. आता हा कायदा नीट समजून घ्या. लोकसेवा हमी कायदा, ज्याला आपण दप्तर दिरंगाई कायदा असंही म्हणतो. हा कायदा म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लावलेला चाप आहे. यानुसार अधिकाऱ्यांवर वेळेचं बंधन आहे. तुमचा अर्ज मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत त्यांना निर्णय द्यावाच लागतो. ते टाळाटाळ करूच शकत नाहीत. अगदी बरोबर, फक्त 45 दिवस. आणि या मुदतीत काम पूर्ण झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होऊ शकते. हा कायदा नागरिकांच्या हातातले एक मोठं शस्त्र आहे, हे विसरू नका. आणि मग आहे माहितीचा अधिकार, म्हणजे RTI. हे तर एक ब्रह्मास्त्रच आहे. आपला अर्ज कुठे अडकलाय, कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलवर किती दिवस पडून आहे, हे सगळं तुम्ही RTI टाकून विचारू शकता. त्यांना लेखी उत्तर द्यावंच लागतं आणि त्यामुळे कामाला आपोआप गती मिळते. आता एक स्पष्ट गोष्ट सांगतो, अनेकदा कामात उशीर मुद्दाम केला जातो, कारण काही अधिकाऱ्यांना पैशांची अपेक्षा असते. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, लाच मागणाऱ्याला अजिबात भीक घालायची नाही. लाच देणे आणि घेणे दोन्हीही गंभीर गुन्हा आहे. जर तुमच्याकडे कोणी पैशांची मागणी केलीच तर बिलकुल घाबरू नका. हे बघा, हे आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नंबर.
हे नंबर आपल्या मोबाईलमध्ये आजच सेव्ह करून ठेवा. तुमची ओळख गुप्त ठेवली जाते, त्यामुळे निर्भयपणे तक्रार करा. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? आपण यातून काय लक्षात ठेवायचे? लक्षात ठेवण्यासाठी काही अगदी सोपे मुद्दे. हे अधिकारी आपले मालक नाहीत, ते लोकसेवक आहेत आणि आपल्याच पैशांवर त्यांचा पगार होतो. कामात पारदर्शकता यावी म्हणून ई-हक्क प्रणाली आहे. तक्रारीसाठी एक ठरलेला मार्ग आहे आणि आपल्या संरक्षणासाठी RTI सारखे कायदे आहेत. आणि हो, लाचखोरीला तोंड देण्यासाठी ACB आहे. शेवटी प्रश्न इतकाच उरतो, आपल्या हातात कायदा नावाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. पण प्रश्न हा आहे की आपण ते शस्त्र उचलणार का, त्याचा वापर करणार का? कारण लक्षात ठेवा, एक जागरूक नागरिकच या व्यवस्थेत खरा बदल घडवू शकतो. या सुंदर, आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.